अरे देवा, काय करून ठेवलं हे? लिंबू पिळलं तर? नाही ना नानीजी, लिंबू पिळलं तर चवच बदलून जाईल ना, मग काय उपयोग? हे खरंय ग, पण ते लिंबू नाही पिळलं ना तर सगळं लोणचं फुकट जाईल. त्यापेक्षा ते वापरलं तरी जाईल ना थोडं. पुढच्या वेळेला तू करशील ना तेव्हा निगुतीने छान व्यवस्थित कर सगळं. आईंना विचारलं असतं, पण ते आता समोर आहेत ना, आता जाता येणार नाही तिथे. पण मी जाऊन आले. काय? काल रात्री काय झालं ते सगळं सांगितलं मी त्यांना. चांगली खरडपट्टी काढतील आता तिची. बघ बाबा, आई काय आता सोडत नाही तिला. ती पण त्याच लायकीची. आता असं लोणच्यात कोणी तिखट घालते का? नाही ना. आता कोणी खाल्लं असतं तर लोक हाय हाय नसते का करत बसले? म्हणजे काय झालं आई? राधिका, त्या केसाला जरी तुम्ही धक्का लावला ना, नाही त्या पोट्टीला अशी उलटी टाकून खालून मिरचीची धुनी दिली ना तर नाव नाही लावणार मी. तर सरळ आई ना सांगेल. आताही मला जसं कळलं ना, चांगली खोड मोडली तिची. आपण म्हणजे केलं काय? आणि तिने भांडण नाही केलं तुमच्याशी? बाप्पा, तिला कळलंच नाही मी तिची खोड मोडली ती. अहो आई, काय केलं तुम्ही? काय झालं माहितीये? भाट काऊन गप्प झालीस तू? हा ए बाय राधिका, जशास तसे केले. तू हिम्मत सोडू नको ना बाई. नाही आई, मी हिम्मत नाही सोडली. ज्याच्यासाठी मी हे सगळं करून राहिले त्यांच्यात गावीही नाही. तो दुःख मला कळतंय ग. मी तरी का करू? हे माया पोटचं पोर त्या पिसाटवाड्याच्या नादी लागला आणि फुकट केलं. राधिका, तू हात पाय गाळू नको बरं. आमच्या परिणाम आम्ही करतोय, सगळं प्रयत्न तर करतोय ना. हा काय ना नानी? आणि मला नाही वाटत की आता फार दिवस राहील इथे. बस बस बस, तुमच्या तोंडात नानी गुळाचा खडा टाकला. बस तुम्ही बसा, मी चहा करते. बस ग, चहा करते. नानीजी, मी जरा महाजनी काकूंकडे जाऊन येते. त्यांचा फोन होता, त्यांना ते मिरचीचं लोणचं, डिंकाचे लाडून पापड हवेत. आता लोणचं तर काही देऊ शकत नाही, निदान पापड आणि डिंकाचे लाडू तरी देऊन येते. आलीच. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती, आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये, रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू.
हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.